राजकीय कोटातून एक बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्री संजय शिरसाट यांना खडे बोल सुनावलेत। राष्ट्रवादीचे नेते संपर्कात असल्याच्या वक्तव्यावर शिंदे भडकलेत। एकनाथ शिंदेंनी फोन करून शिरसाट यांना कडक शब्दात झापलंय। महायुतीत मिठाचा खडा पडेल अशी वक्तव्य न करण्याची समज त्यांना दिली आहे। शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावर शिंदे प्रचंड नाराज असल्याची माहिती मिळते। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाटांना खडे बोल सुनावलेले आहेत। राष्ट्रवादीचे नेते संपर्कात असल्याच्या वक्तव्यावर शिंदे भडकलेत। एकनाथ शिंदेंनी फोन करून शिरसाट यांना कडक शब्दात झापलंय। महायुतीत मिठाचा खडा पडेल अशी वक्तव्य न करण्याची समज त्यांना दिली आहे। तर या संदर्भात अधिकचे अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। तर पंकज, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्री संजय शिरसाट यांना खडे बोल सुनावल्याचं कळतंय। नेमकं काय प्रकरण आहे, काय घडलंय? एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांना फोन करून कडक शब्दात आपले असं आपण म्हणू शकतो। संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते आपल्या संपर्कात असल्याचं विधान केलं होतं आणि त्या विधानावरती एकनाथ शिंदे प्रचंड नाराज झाल्याचं समजतंय। त्यांनी फोन करून नुसती नाराजी व्यक्त नाही केली तर संजय शिरसाट यांना कडक शब्दामध्ये समज सुद्धा दिलेली आहे। महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल अशी कुठलीच गोष्ट करू नका असं स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी जे आहे ते संजय शिरसाट यांना सुनावल्याचं समजतंय। जी वक्तव्य करताना महायुतीमध्ये कुठलाही गैरसमज होणार नाही की मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी घ्या। आणि शिंदेंनी नाराजी जी आहे ती स्पष्ट शब्दात त्यांच्याकडे व्यक्त केली आहे। त्यांच्यावरती ते प्रचंड भडकले होते अशी माहिती जी आहे ती फोनवरती भडकले होते अशी माहिती मिळते। जी धन्यवाद पंकज दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।